कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। कसबा संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक स्तराचे स्मारक पालकमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी। वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, उपाययोजना करण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांची बैठक संपन्न। मराठी भाषेचा पुन्हा अवमान, सेक्रेटरीकडून मराठी महिलेला जातीवाचक शिवीगाळ। आणि खोपी गावातील जाबलेवाडीत वणव्याचे तांडव, जाबलेवाडीतील 4 घरे वणव्यात भस्मसात। पाहुयात सविस्तर वृत्त। जागतिक स्तरावरील आर्किटेक्ट नेमून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य असे स्मारक उभारण्यात येईल असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे। पालकमंत्री सामंत यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी कसबा येथे सरदेसाई यांचा वाडा आणि तेथील परिसराची पाहणी केली। यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जागा मालक सुभाष सरदेसाई, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान पुढच्या पिढीला समजले पाहिजे अशा प्रकारे स्मारक उभारण्यात येणार असून लवकरच याबाबत आराखडा तयार करून स्मारक उभारण्यात येणार आहे। पुढील 90 दिवसांमध्ये याबाबत निविदा निघण्यास हरकत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। छत्रपती संभाजी महाराजांचं जागतिक पातळीवरचं स्मारक व्हावं हा निर्णय महायुतीच्या सरकारनं केला आहे। माझ्यासोबत आज ज्यांची ही जागा आहे ते सुभाष सरदेसाई देखील आहेत। मला असं वाटतं की याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी, एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा या तिघांनी पुढाकार घेऊन एक जागतिक स्तरावरचं स्मारक इथं संगमेश्वरमध्ये कसब्यामध्ये बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची जागेची पाहणी करायला आज मी आलो होतो। सगळ्यात मला धन्यवाद द्यायचे आहेत ते सरदेसाईने की त्यांनी अतिशय समंजसपणाची भूमिका घेऊन इथे जागतिक स्तरावरचं स्मारक होण्यासाठी ज्याला आपण NOC म्हणतो ती परवानगी त्यांनी दिलेली आहे आणि त्यांची देखील हीच इच्छा आहे की इथं फार मोठं स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं व्हावं। त्या दृष्टिकोनातून आज आमचे जिल्हाधिकारी देखील उपस्थित आहेत, आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सगळे अधिकारी उपस्थित आहेत आणि लवकरात लवकर हे स्मारक होण्याच्या दृष्टीनं आम्ही पावलं टाकतो आहे। 29 तारखेला छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे, तो देखील त्यांना अभिवादन करायला कदाचित या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देखील येणार आहेत। त्याच्यामुळे तिन्ही नेत्यांनी कुठच्याही परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज या परिसराला मी भेट द्यायला आलो होतो। मला तर असं वाटतं की ज्या पद्धतीनं सगळ्यांचं सहकार्य मिळतं आहे पुढच्या 90 दिवसामध्ये याचं निवेदन निघायला काय हरकत नाही। त्याच्यासाठी जागतिक स्तरावरचे आर्किटेक्ट देखील नेमण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे। या 7-8 दिवसामध्ये बाकीच्या जर फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या जमिनीच्या तर अतिशय चांगल्या पद्धतीचं स्मारक बांधण्यासाठी 15-20 दिवसातच प्रक्रियेला सुरुवात होईल। कारण शेवटी हा इतिहास जर असाच आपल्याला टिकवायचा असेल आणि पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा असेल तर काही टप्प्याटप्प्याने आपली ही स्मारकं सुधारावी लागतील आणि पहिला टप्पा म्हणून आपण हे स्मारक सुधारतोय। भविष्यामध्ये त्या देखील स्मारकाचा जो काय आराखडा आहे तो बनवण्याच्या सूचना पालकमंत्री म्हणून मी देईन। परंतु आज समाधानाची बाब अजून एक मी आपल्याला सांगतो की स्वतः सरदेसाईंनी ह्या संपूर्ण कॅम्पसमध्ये फिरताना कुठेही नकारात्मक भूमिका घेतलेली नाही। उलट त्यांनी हेच सांगितलं की सुरक्षित स्मारक करत असताना इतिहास जो आहे छत्रपती संभाजी महाराजांचा तो देखील त्यांनी मला ह्या कॅम्पसमध्ये आणून दाखवला आहे। कशा पद्धतीनं स्मारक व्हावं हे देखील त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। त्याच्यामुळे इथल्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही काम करू। आणि अजून एक तुम्हाला माहिती सांगतो, कदाचित सरदेसाई साहेबांनी सांगितली नसेल की इथं त्यांचं जे अस्तित्व होतं, जी काय पूजा अर्चा ते करायचे किंवा सगळ्या गोष्टी त्या देखील अबाधित ठेवण्याचा निर्णय हा शासनानं ऑलरेडी घेतलेला आहे। सर, महाराष्ट्रात 70,000 उद्योगधंदे जवळपास बंद पडलेले आहेत। कोरोनानंतर याची मोठ्या प्रमाणात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय खरा, मात्र अजूनही काही ठिकाणी मराठी भाषेला दुय्यम असं स्थान असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही महिन्यांपासून मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेलमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद अनेकदा घडल्याचं पाहायला मिळालंय। वसई नायगावमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळून आलाय। वसई नायगाव परिसरातील रोशन पार्क सोसायटीमध्येच मराठीच्या मुद्द्यावरून धक्कादायक प्रकार उघड झालाय। सोसायटीचे मेंटेनन्स न भरल्यानं एका मराठी कुटुंबाला चक्क मराठीला गोळी मारा म्हणून अश्लील जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला।
स्वीटी मांडवकर यांची डिलिव्हरी झाल्यामुळे आणि घरात चोरी झाल्यामुळे त्यांनी सोसायटीचे मेंटेनन्स भरले नव्हते, त्यामुळे सोसायटीने त्यांचे पाणी बंद केले। सोसायटीमध्ये 91 फ्लॅट्स असून अनेक जणांनी मेंटेनन्स भरला नव्हता, तरी देखील आपल्यावरच कारवाई का करण्यात आली यावरून त्यांनी तक्रार केली असता त्यांना शिवीगाळ करण्यात आली। याबाबत एक व्हिडिओही समोर आला असून यावरून ही घटना उघड झाली आहे। सोसायटी मेंटेनन्सची नोटीस इंग्रजीमधून दिली होती, पण ती मला मराठीमधून द्या, मला इंग्रजी कळत नाही यावरून सोसायटीच्या मीटिंगमध्ये हा प्रकार उघड झाला। स्वीटी मांडवकर या मराठी महिलेसोबत हा प्रकार घडला असून तिने वसई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे। कमीत कमी एक नोटीस तरी मला मराठीत द्या, त्या नोटीस कळत नाही तर। आणि त्यांना मी रिक्वेस्टही केली, रिक्वेस्ट करूनही ते लोकांनी माझं काय ऐकलं। मी त्यांना बोलली 20,000 तुम्हाला देते मी, तुम्ही पाणी चालू करा। आता तुम्ही सांगा, माझं छोटं मूल आहे, मी कुठे जाऊ? पाणी बंद करून त्यांनी आधी सोसायटीमध्ये एका माणसाला, वृद्ध माणसाला मारले। माझ्या छोट्या मुलांना, मला उद्या मी पाणी बंद केलं, आमचं मरण झाल्यानंतर कोण त्याला जबाबदार असणार? वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव, शेतीचं नुकसान तसंच नागरिकांवरील हल्ल्यांबाबत उपाययोजना करण्यासाठी सर्व शेतकरी आणि ग्रामस्थांची बैठक कुडाळ, वेताळ, बांबर्डे येथे आयोजित करण्यात आली होती। या बैठकीसाठी उपवन संरक्षक सिंधुदुर्ग एस नवकिशोर रेड्डी, कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे तसेच वेताळ, बांबर्डे पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते। यावेळी शेतकऱ्यांनी वन विभाग आणि तहसीलदार यांच्याकडे वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानासंदर्भात व्यथा मांडल्यात। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 8 ते 10 वर्षात रानगवे, माकड, वनगाई, शेकरू अशा प्रकारचे प्राणी शेतकऱ्यांच्या शेती बागायतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणं कठीण बनलंय। या वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। रानगव्यांचा कळप अचानक रस्त्यावर येत असल्यामुळे अनेक अपघात घडलेत, त्यामुळे रानगव्यांचा कसा बंदोबस्त करता येईल याकडे प्रामुख्याने शासनाने लक्ष द्यावे अशी एकमुखी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। मला आता कमीत कमी 50 वर्ष झाली। 50 वर्ष माझे वडील, माझे आजोबा शेतीतच होते। शेती करताना पूर्ण कुटुंब सांभाळायचे। आज अशी परिस्थिती आहे, शेती करायला गेलं की आमची मुलं म्हणतात शेती नको, आम्हाला नोकरी पाहिजे। कारण हेच आहे, कारण शेतीला खर्च येतो 100 पटीने आणि 10% पण उत्पन्न यातलं मिळत नाही। हे उत्पन्न पूर्णपणे नष्ट होतं या गवारेने, सगळ्या माकडाने। माझे दोन्ही मुलगे मी शेतीवर शिकवले, इंजिनियर बनवले। कमीत कमी 20 ते 25 हजार नारळ मिळायचे, आज आम्हाला 100 पण नारळ मिळत नाही। सगळे माकड प्रत्येक महिन्याला येतात, 200, 300, 400 माकड नारळ पाडून घेऊन जातात। तसंच पूर्णपणे या दोन्ही गावात, या पंचक्रोशीत एकही असा शेतकरी मोठा होऊ शकत नाही ह्या कारणामुळे। वेळेला तर तुम्ही नुकसान भरपाई देणार, पण त्याला जो मानसिक त्रास, त्याच्या कुटुंबाला जो त्रास होणारा असतो ती त्याची भरपाई कुठे मिळते का? तर नाही, मिळत नाही। मग हे जे बिबटे वगैरे आहे यांना जे बंद करून तुम्ही कधीपर्यंत याच्या उपाययोजना करणार आहात? हे बिबटे सगळे आहेत, तुमच्या जंगलात नेऊन सोडा, तिथे त्यांना जे खाण्यासाठी, पाण्यासाठी जी काही व्यवस्था आहे ती करा। शेतकरी हा शेती करतोय, आज पूर्ण हाताच्या बोटावर मोजणारे शेतकरी ते आपल्या सिंधुदुर्गात आहेत आणि त्यांना पण जर उद्ध्वस्त करण्याचं काम जर तुम्ही शासन स्तरावर जर तुम्ही इथले शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून जर करत नसाल तर जरूर करा। एक दिवस शेतकरी हा पेटणार आणि पेटून कायदा हातात घेणार। कृषी विभागाचं कृषी सहाय्य, फॉरेस्ट डिपार्टमेंट, सरपंच आणि पोलीस पाटील यांनी तात्काळ तिथल्या तिथे घेऊन पंचनामे तिथल्या तिथे घेऊन तात्काळ द्या। कागद किंवा तुमचे 7/12 हे नको। दुसरी गोष्ट, शेकरू किंवा माकड यांनी जे नारळ करतात त्यांचे उत्पन्न तुम्ही देता रेट 7 रुपये आणि बाजारात भाव सध्या रेटचा काय आहे तुम्हाला माहिती आहे का? काय कोणाला माहिती आहे का? त्याचे डबल टिबल आहे ना, डबल टिबल आहे। त्याचं काय, त्यांचं काय, म्हणणं काय? बरोबर ना? बाकी कोण बोलणार? कोणी बोलणार आणि कोण येणार नाही। परवा सावंत साहेब आमच्या जवळ यायचे होते, त्यांना पण दिसले गावाकडे। रात्री 1 वाजता तुमचे आरेपो, किती वाजता आरेपो होते ना, कटके साहेब होते तेव्हा पण होते ना साहेब? येऊन फेरी मारून जातात, बाकी कोण काय करत नाही। ठाकूर साहेबांनी सांगितले ना ते बरोबर आहे, त्यांना आम्हाला परवानगी द्या, लिहून द्या बॉन्ड पेपरवर, ताबडतोब यांचा बंदोबस्त करतो। 10 दिवसाच्या नाही 2 दिवसाच्या आत बंदोबस्त करतो। बरोबर ना? बरोबर का चुका? 2 दिवसाच्या आत बंदोबस्त करतो, घ्यायला लागणार नाही। मीटिंग काय नव्हे, हे सगळे
अहो अळवळचं पाणी आहे, इथून गेलं ते काय नाही, कोण बघणार. बरोबर ना? बरोबर ना? कोणी नाही. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये वणव्याने अक्षरशः तांडव घातलाय. खेड तालुक्यातील खोपी जाबलेवाडी या सह्याद्रीच्या कुशीत अत्यंत दुर्गम ठिकाणी धनगर समाजाची वस्ती आहे आणि त्या ठिकाणी डोंगरातून पेटत येणाऱ्या वणव्यामुळे तब्बल 4 घरांना आग लागून संपूर्ण घरदार जळून खाक झालाय. यात प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कपडे, भांडी, धान्य सर्व वस्तू या वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या काल संध्याकाळी उशिरा लागली, मात्र हे ठिकाण अत्यंत दुर्गम असल्यामुळे तसेच फोनला नेटवर्क देखील नसल्यामुळे वेळेला कोणतीही मदत होऊ शकली नाही. वणव्यात 4 घरे जळाल्यामुळे या गावातील धनगर समाजाची 4 कुटुंब आता बेघर झाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील धुंद्रे गावातील कालभैरव नगर येथे जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या गवताला आग लागली. गवताला लागलेल्या आगीनं रुद्ररूप धारण केलं. बाबू गांधी यांनी अथक प्रयत्न केले, पण आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. अखेर राजापूर येथील नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी कर्मचारी राजू कणेरी, फायरमन सुनील जडेयार व किशोर गारडे यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत गवत जळून खाक झाला होता. वाहने, घरे आणि आंबा काजू बागांना लागणाऱ्या आगीच्या घटनांची वाढ होत असून आता लांजा नगरपंचायतने अग्निशमन दलाचा बंब याची व्यवस्था करावी अशी मागणी होतीये. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी बच्चू कडू यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दिव्यांग बांधवांच्या तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधित बैठक लावणार असून या घटकाचे प्रश्न तात्काळ सोडवणार असल्याचं आश्वासन दिलंय. सामाजिक वनीकरण विभाग, रायगड अलिबाग आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वन दिनानिमित्त ग्लोबल वॉर्मिंग आणि समुद्र ठिकाणी त्याचा होणारा परिणाम या विषयावर अलिबाग समुद्रकिनारी स्थानिकांच्या आणि पर्यटकांच्या बहुसंख्य उपस्थितीत पथनाट्यातून जनजागृती केली. प्लास्टिकचा अतिवापर, विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली वृक्षतोड, मोठमोठ्या कंपन्यांमधून सतत होणारे हवेचे प्रदूषण, वाहतुकीच्या साधनांचा अतिवापर आणि त्यातून उत्सर्जित होणारे घातक विषारी वायू, विरळ होत चाललेला ओझोनचा थर, सतत लागणारे वणवे, नद्यांमधील भराव यासह अनेक कारणांमुळे वातावरणातील तापमान वाढत जाऊन ग्लोबल वॉर्मिंगची समस्या अधिक तीव्र होते आहे. ज्यामुळे अनिश्चित पाऊस, सतत येणारी वादळे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असल्यानं किनारपट्टी लगतचे भूक्षेत्र पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. किनारपट्टी लगतचे जनजीवन, पर्यटन यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. यासाठी वृक्षतोड थांबवली पाहिजे, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन केलं पाहिजे, अधिकाधिक ई-वाहनांचा वापर केला पाहिजे, प्लास्टिक ऐवजी कापडी आणि कागदी पिशवी वापरली पाहिजे, हे सुंदर अशा पथनाट्यातून सांगण्यात आले. ही झाडच आहेत जी आपल्याला पाऊस पडायला मदत करतात. ही झाडच आहेत जी आपल्याला ऑक्सिजन देतात. ही झाडच आहेत जी आपल्याला फळे देतात, फुले देतात. या झाडांमुळे आपलं जीवन आहे, आपल्यामुळे झाडं नाही आहेत. ही झाडं असतील तर आपण राहणार आहोत. आपण आत म्हणून झाडं नाही आहेत. लक्षात घ्या, या ऑक्सिजनची मात्रा विपुल प्रमाणात देणारी सुद्धा आपल्याला झाडच आहेत. परंतु आपण काय करतो, आपल्या स्वार्थासाठी त्या झाडांची कत्तल करतो आणि सगळी रानाच्या रानं उजाड करून टाकतो. जलदिन आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक वनीकरण विभाग अलिबाग येथील विभागीय वन अधिकारी रायगड स्वप्नील घुरे यांच्या मार्गदर्शनाखाली माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान यांनी महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोषण आहाराचे महत्त्व, त्यामुळे शरीरावर आणि मनावर होणारे सात्विक परिणाम याबद्दल सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात सहाय्यक वन संरक्षक रायगड गायत्री पाटील, मुख्य लेखापाल संगीता काळे, वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड, संतोष साळुंके, गौरी कोळेकर, महादेव नाईक, रामदास रोगे, राम परब आणि इतर महिला कर्मचारी उपस्थित होत्या. विभागीय वन अधिकारी स्वप्नील घुरे यांनी महिलांनी स्वतःची काळजी घेत सर्वांनी एकत्र काम करून सतत आनंदी राहण्याचा सल्ला दिला. प्रसाद गायकवाड यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले. गायत्री पाटील यांनी सर्वांचे स्वागत मानत आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार, रायगड अलिबाग यांच्या माध्यमातून आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग, प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या सहकार्याने नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी निशांत रवतेल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नुकत्याच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 100 मीटर धावणे,
गोळाफेक या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल देहुल या ठिकाणी संपन्न झाल्या। तसेच मुलांसाठी कबड्डी, मुलींसाठी खो खो या स्पर्धा PNP माध्यमिक शाळा गोकुळेश्वर वेशवी या ठिकाणी संपन्न झाल्या। यावेळी ॲडव्होकेट कला पाटील, महाराष्ट्राच्या उत्कृष्ट गायिका प्राजक्ता कोकडे, PNP कनिष्ठ विद्यालयाचे उपप्राचार्य निशिकांत कोळसे, आंतरराष्ट्रीय खेळाडू तपस्वी गोंधळी, स्वयंसिद्धा संस्थेचे अध्यक्ष तथा स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी, नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी जयेश म्हात्रे, पंच म्हणून यतिराज पाटील, शिक्षक सहकारी तेजस म्हात्रे, PNP कनिष्ठ विद्यालयाचे शिक्षक सहकारी, राष्ट्रीय खेळाडू ऋतुजा सकपाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी आणि स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील भाल येथे श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली। यावेळी हरिभक्त परायण निवृत्ती बुवा यांचे श्रुश्राव्य कीर्तन भाल ग्रामस्थांनी रंगून गेले होते। दुपारी महाप्रसादानंतर हरिभक्त परायण दत्तबुवा ओढांगीकर यांचे भजन संपन्न झाले। संध्याकाळी श्री विठ्ठल रुक्माई हरिपाठ संपन्न झाला। प्रसंगी अनेकांनी श्री सत्यनारायणाचा दर्शनाचा लाभ घेतला। यावेळी यशवंत अंबाजी म्हात्रे, निर्मला म्हात्रे, राहुल म्हात्रे, रोशनी म्हात्रे, रोहन म्हात्रे, रिद्धी म्हात्रेसह सागरवाडी घराणे, बंगला घराणे आणि ग्रामस्थ मंडळ भाल, विठ्ठलवाडी सर्व ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होते। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।